प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. ह्या सकाळी आपण देवाच्या वचनामधून काही गोष्टी शिकणार आहोत आणि आजचा जो विषय आहे तो सात्विकपणा. आणि नक्कीच हा विषय किंवा हे जे वचन आहे ते आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आणि अद्भुत कार्य केल्याशिवाय राहणार नाही. जसं आम्ही ते वचन स्वीकारणार आहोत तसं वचन आमच्या जीवनामध्ये फलद्रूप होणार आहे. वचनाकडे आपण जाऊया. नीतिसूत्रेचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन आपण वाचू. नीतिसूत्रेचं पुस्तक 11वा अध्याय आणि 3रं वचन. सरळांची सचोटी त्यांना सांभाळीत चालवीन, परंतु कपट्यांची कुटिलता त्यांचा नाश करेल. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या भाषांतरामध्ये असं लिहिलेलं आहे की सात्विकांची सचोटी त्यांना सांभाळून नेईल. हालेलुया. हा जो सात्विकपणा आहे, दुसऱ्या भाषांतरामध्ये जेव्हा आम्ही हे वचन वाचतो बायबल सोसायटीमध्ये, त्या ठिकाणी सात्विकपणा हा शब्द आलेला आहे आणि तो शब्द इंग्लिशमध्ये इंटिग्रिटी म्हणून आलेला आहे. तर ही जी इंटिग्रिटी आहे किंवा हा जो सात्विकपणा आहे, देवाचं वचन म्हणतो की सरळांचा सात्विकपणा त्यांना सांभाळून नेतो. हालेलुया. सरळांचा सात्विकपणा हा त्यांना सांभाळून येतो. हा सात्विकपणा म्हणजे काय आहे? ही सात्विकता किंवा ज्याला इंटिग्रिटी म्हटलेलं आहे, ती इंटिग्रिटी म्हणजे काय आहे की जी आम्हाला सांभाळणारी आहे. दावीद स्तोत्र 25 याचा 21व्या वचनामध्ये असं म्हणतो. स्तोत्रसंहिता 25व्या अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये, सात्विकपणा व सरळपणा माझं रक्षण करोत, कारण मी तुझी प्रतीक्षा करतो. दावीद असं म्हणत आहे की सात्विकपणा व सरळपणा माझं रक्षण करोत, कारण मी तुझी प्रतीक्षा करतो. या ठिकाणामध्ये दावीदाला ही गोष्ट माहीत आहे की त्याच्यामध्ये जो सात्विकता आहे, त्याच्यामध्ये जो सरळपणा आहे, तो त्याचं रक्षण करणार आहे. इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे, लेट इंटिग्रिटी अँड अपरायचियसनेस प्रिझर्व मी, फॉर आय वेट ऑन दी. दाविदामध्ये जी इंटिग्रिटी आहे किंवा दाविदामध्ये जे प्रामाणिकपणा आहे, किंवा इंटिग्रिटी ह्या शब्दाचा अर्थ हृदयाची सरळता, हृदयाचा सरळपणा, सात्विकपणा जो दाविदामध्ये होता. दावीद असं म्हणत आहे की हा जो सात्विकपणा आहे तो माझं रक्षण करो. मित्रांनो, आम्ही जेव्हा स्वतःचं किंवा आपल्या गोष्टींचं रक्षण करण्याकरता अनेक उपाय आमच्याकडं आहे. बचावाचे उपाय आमच्याकडं आहे, रक्षण करण्याचे उपाय आमच्याकडं आहे, प्रतिहल्ला करण्याचे उपाय आमच्याकडं आहे, वादविवाद करण्याचे उपाय आमच्याकडं आहेत आपलं रक्षण करण्याकरता. हालेलुया. परंतु दावीद काय म्हणतो की त्याचं रक्षण कोण करेल? तर त्याच्यामध्ये जो सात्विकपणा आहे, त्याच्यामध्ये जो प्रामाणिकपणा आहे, तो सात्विकपणा हा त्याचं रक्षण करेल. मित्रांनो, हा जो सात्विकपणा आहे किंवा हे जे इंटिग्रिटी आहे, सरळपणा जो आहे, तो आम्हाला कदाचित जगातल्या लोकांमध्ये दिसत नाही. काही लोक नक्कीच आहेत सात्विक आहे, ज्यांना परमेश्वराची ओळख नाही, असे लोक पण सात्विक आहेत, परंतु अधिक प्रमाणामध्ये आम्हाला जगामध्ये ह्या गोष्टी दिसत नाही आहे. हालेलुया. कारण प्रत्येक व्यक्ती अप्रामाणिकतेमध्येच जीवन जगत आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी हवं आहे आणि त्यासाठी योग्य मार्गाचा अवलंब न करता प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही किती लवकर त्या गोष्टी प्राप्त करू शकू, किती लवकर त्या गोष्टी आम्ही मिळवू शकू, आणि त्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब केला जातो. आमच्या बचावाकरता अनेक मार्गांचा अवलंब केला जातो. परंतु दाविदाकडे एक मार्ग आहे त्याचं रक्षण करण्याचा, आणि दाविदाचा मार्ग काय आहे? तो म्हणजे त्याचा सात्विकपणा. हालेलुया. आज प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती, विश्वासणारा व्यक्ती आणि जे लीडर्स आहेत किंवा मंडळांमध्ये जे दुसऱ्या फळीमध्ये सेकंड लाईन लीडरशिप ज्याला म्हटली जाते, अशा लोकांसाठी हे देवाचं वचन आहे की आमच्यामध्ये प्रामाणिकता किंवा सात्विकता, आमच्यामध्ये ते सरळपणा असणं फार आवश्यक आहे. हालेलुया. हालेलुया. किंबहुना आम्ही जेव्हा आध्यात्मिक जगतामध्ये पाहतो की ह्या गोष्टी नसल्यामुळं अनेक सामाजिक नुकसान होत आहे,
आध्यात्मिक नुकसान होत आहे, मंडळांचं नुकसान होत आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन देवाच्या राज्याचं नुकसान होत आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही ह्या गोष्टी पाहतो. हालेलुया, हालेलुया. आम्ही पाहूया एक उदाहरण. दावीद असं का म्हणतो की सात्विकपणा आणि खरेपणा माझं रक्षण करो, सात्विकता आणि सरळपणा माझं रक्षण करो. आम्ही पाहतो की दावीदाच्या जीवनामध्ये असं काही प्रसंग आले जिथं त्याला त्याच्या सात्विकतेने सांभाळलेलं आहे. नीतिसूत्रे 11:3 आम्ही पाहिलं की सरळांचा सात्विकपणा त्यांना सांभाळून येतो, त्यांचं रक्षण करतो. दावीदाच्या जीवनामध्ये घडलेली एक घटना आपण पाहूया आणि मग आपण पुढं जाऊया. पहिले शमूएलचं पुस्तक याचा 24वा अध्याय. आम्हाला सर्वांना कदाचित हे गोष्ट माहीत आहे, परंतु आम्ही वचन वाचण्यामध्ये वेळ न घालवता, कारण आम्ही थोड्याच वेळामध्ये हे वचन शिकणार आहोत आणि आपण नंतर घरी ह्या वचनाचं मनन नक्कीच करा. पहिले शमूएलचं पुस्तक याचा 24वा अध्यायामध्ये या ठिकाणामध्ये एक गोष्ट आहे की ज्या ठिकाणी शाऊल हा दावीदाला मारण्याकरता बरेच दिवस झाले तो त्याला शोधत आहे आणि आम्हाला माहीत आहे की शाऊलाच्या मनामध्ये दावीदाबद्दल भयंकर द्वेष होता आणि तो बरेच दिवसांपासून त्याला मारण्याकरता त्याचा शोध घेत होता. एक दिवस कोणीतरी शाऊलाला सांगितलं की आम्ही दावीदाला एनगेदीच्या रानामध्ये पाहिलेला आहे. आपण वाचू पहिले शमूएल याचा 24वा अध्याय आणि पहिलं आणि दुसरं वचन. आणि असे झाले की शाऊल पलिष्ठांचा पाठलाग सोडून माघारा आल्यावर त्याला कोणी सांगितले की दावीद एनगेदीच्या रानात आहे. तेव्हा शाऊल सर्व इस्रायलातून निवडलेल्या 3000 मनुष्यास घेऊन रानबकऱ्याच्या खडकावर दावीदाचा व त्याच्या मनुष्यांचा शोध करायला गेला. पहा, दावीदाला शोधण्याकरता, दावीदाला मारण्याकरता शाऊल पुष्कळ दिवसांपासून त्याचा पाठलाग करत आहे. कोणीतरी सांगितलं की दावीद एनगेदीच्या रानामध्ये आहे. आता त्या ठिकाणी शाऊल 3000 सैन्याला घेऊन, 3000 लोकांना घेऊन दावीदाच्या शोधासाठी गेला. आम्ही पुढं वाचणार नाही आहोत आणि तुम्ही हे अध्याय किंवा हे वचन घरी गेल्यानंतर किंवा तुम्ही जिथं आहात तिथं तुम्ही वाचू शकता. आम्ही पाहतो की दावीद ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी शाऊल पोहोचला आणि असलेल्या वचनामध्ये की शाऊल त्या ठिकाणी आपले पाय झाकण्यासाठी किंवा शाऊल त्या ठिकाणामध्ये टॉयलेट करण्यासाठी त्या गुहेमध्ये, एक गुहा त्या ठिकाणामध्ये होती आणि त्या गुहेमध्ये शाऊल गेला आणि ज्या गुहेमध्ये शाऊल गेला त्याच गुहेच्या आतल्या भागामध्ये दावीद होता. दावीद आणि त्याची माणसं त्या ठिकाणी लपून बसली होती आणि नेमका त्याच गुहेमध्ये शाऊल गेला आणि जेव्हा शाऊल त्या ठिकाणी जाऊन बसला, दावीदाच्या लोकांनी हे पाहिलं आणि दावीदाच्या माणसांनी दावीदाला असं म्हटलं की दावीदा, पहा, परमेश्वराने तुझ्याविषयी असे सांगितलं आहे की तो तुझे शत्रू तुझ्या हातामध्ये देईल आणि तुला जसं बरं वाटतो त्याचं तू तसं करशील. दावीदाचे माणसं म्हटले की हे पहा, देवाने सांगितलेलं आहे तुझे शत्रू तुझ्या हातामध्ये देईल आणि तुला पाहिजे तसं तू त्याचं कर. आणि मी पाहतो की त्या ठिकाणामध्ये दावीदाने काय केलं, शाऊलावर आपला हात न उचलता शाऊल ज्या ठिकाणी बसला होता त्याच्या पाठीमागं जाऊन हळूच त्याच्या वस्त्रांचा एक तुकडा त्याने कापून घेतला. त्याच्या वस्त्राचा एक तुकडा त्याने कापून घेतला आणि पहा काय झालं. जेव्हा दावीदाने शाऊलाच्या वस्त्राचा तुकडा कापून घेतला, काय घडलं आम्ही त्या ठिकाणामध्ये पाहतो. त्याचंच 4 आणि 5 वचन आपण वाचूया. पहिले शमूएल 24वा अध्याय 4 आणि 5 वचन. तेव्हा दावीदाच्या माणसांनी त्याला म्हटले, परमेश्वर तुला सांगितले आहे की मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईन, तुला जसे बरे दिसेल तसे तू त्याचे करशील. तो हा दिवस पहा. मग दावीदाने उठून शाऊलाच्या वस्त्राचा काठ हळूच कापून घेतला. त्यानंतर असे झाले की दावीदाचे मन त्याला टोचू लागले, कारण त्याने शाऊलाचे वस्त्र कापून घेतले होते. हालेलुया. प्रियांनो, दावीदाचं मन त्याला टोचू लागलं. हालेलुया. दावीदाचं मन त्याला टोचू लागलं आणि तो काय म्हणत आहे पुढं, आणि दावीदाने आपल्या माणसास म्हटले, मी आपल्या धन्यावर, आपल्या अभिषिक्तावर आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्वराने माझ्याकडून घडू देऊ नये, कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे. हालेलुया. पहा, एक वस्त्राचा तुकडा जेव्हा दावीदाने कापला, तो तुकडा कापल्यानंतर
तेवढाच वस्त्राचा तुकडा कापला तरी पण दाविदाचं मन त्याला टोचू लागलं. ही आहे इंटिग्रिटी. हा आहे सात्विकपणा. जिथं त्याच्या अंतकणाला ही जाणीव झाली की हा यहोवाचा अभिषिक्त आहे, हा माझा धनी आहे, आणि त्याच्या वस्त्राचा काठ कापल्यानंतर दाविदाच्या मनाला जी टोचणे लागले ना, त्याला म्हणतात इंटिग्रिटी, त्याला म्हणतात सात्विकपणा. हालेलुया, हालेलुया. आमच्यामध्ये ते सेन्स किंवा आमच्यामध्ये तेवढं जागरूकताच नाही आहे की आम्ही काय करू शकतो. आम्ही पाहतो दाविदाने फक्त दाविदाच्या हातामध्ये शाऊल होता, पण शाऊलाला न मारता त्याने फक्त काठ कापला तरी पण त्याचं मन खाऊ लागलं. प्रियांनो, आम्ही तर किती प्रमाणामध्ये इतरांच्या विषयामध्ये आपण काय गोष्टी करतो, योजतो. अनेकांचं अस्तित्व संपवण्यासाठी काय केलं जातो. हालेलुया, हालेलुया. काहीच वाटत नाही आपल्याला, कारण ही गोष्ट जगामध्ये नाही आहे नक्कीच आहे, परंतु मंडळांमध्ये आहे का, समाजामध्ये ही गोष्ट आहे का? कारण सात्विकपणा हा आम्हाला सांभाळणार आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही संरक्षणासाठी अनेक ठिकाणी जातो. अनेकांना असं वाटतं आम्हाला की हे लोक आमचं रक्षण करू शकतील. हालेलुया. नाही. हालेलुया. सात्विकपणा हे आमचं रक्षण करणार आहे. हालेलुया, हालेलुया. दाविदाचं मन त्याला टोचू लागलं, त्याला म्हटलेलं आहे इंटिग्रिटी, सात्विकपणा. हा आहे सात्विकपणा. हालेलुया, हालेलुया. आमचं मन आम्हाला कधी टोचतो का? आम्ही कुणाबद्दल काय योजना करतो, काय करतो, अनेक गोष्टी करत असताना कधीतरी आमच्या मनामध्ये आमचं मन आलं टोचतो का की आम्ही हे काय करत आहोत. हालेलुया. आणि ह्याच गोष्टी हालेलुया समाजाचा, मंडळांचा, सेवेचं आणि देवाच्या राज्याचं नुकसान करत आम्ही पाहतो. हालेलुया. ते मन आमच्यामध्ये असावं की जे दाविदानेमध्ये मन होतं. दाविदाने तेवढं कापलं आणि त्याचं मन त्याला टोचू लागलं. इतकंच नाही, पहा पुढं काय घडलेलं आहे. आम्ही 8वं वचन वाचूया. नंतर दावीदही उठून गुहेतून निघाला, शाऊलाच्या पाठीमागून हाक मारून बोलला, हे माझ्या प्रभू राजा. शाऊलाने आपल्या मागे वळून पाहिले आणि दावीद आपले तोंड भूमीस लावून नमला. आता पहा की या ठिकाणी हा जो सात्विकपणा आहे दाविदाचा, ही जी इंटिग्रिटी त्याच्यामध्ये आहे, त्याचा परिणाम काय आहे. दावीद, शाऊल जेव्हा त्या गुहेतून बाहेर आला, एका बाजूला दावीद उभा राहिला, दावीदही गुहेतून बाहेर आल्याने दावीदाने आता शाऊलाला हाक मारलेली आहे, हे माझ्या प्रभू राजा. आणि शाऊलाने वळून पाहिलं तेव्हा दावीदाने त्याला नमन केलं, वाकून त्याला नमन केलेलं आहे. अजूनही तो जरी त्याच्या मागं लागलेला आहे तरी पण दाविदाच्या मनामध्ये आपल्या धन्याबद्दल जो आदर आहे, हालेलुया, देवाच्या अभिषिक्ताबद्दल जो आदर आहे, दावीद त्याच्या पुढं नमन करतो आणि त्याला मुजरा करतो. पहा, आम्हाला माहीत आहे, आम्ही अधिक वेळ ह्याच्यावरती बोलणार नाही. आम्हाला माहीत आहे की शाऊल अनेक दिवसांपासून दाविदाला मारण्याचा प्रयत्न करत आहे. आज पण दावीद त्याच्यापासून लपलेला आहे. परंतु एक गोष्ट घडल्यानंतर दावीद आता उघडपणे शाऊलाच्या समोर उभा राहतो. आता दाविदाच्या मनामध्ये यत्किंचितही भीती नाही आहे, त्याच्या मनामध्ये थोडासुद्धा शंका नाही आहे की आता शाऊल मला मारणार. त्याला माहीत आहे शाऊल मारायला शोधत आहे, पण आता दावीद धैर्याने शाऊलाला हाक मारतो. शाऊलासोबत 3000 लोक आहेत, लक्षात घ्या. दाविदामध्ये हे डेअरिंग आलं कुठून? दाविदामध्ये हे धैर्य आलं कुठून? दाविदामध्ये एवढं संयम आला कुठून की तो स्वतः आता शाऊलाला हाक मारत आहे. त्याला भीती नाही आहे की आता शाऊल मला मारू शकतो. म्हणतो प्रियांनो, लक्षात घ्या, सात्विकपणा हा आम्हाला धैर्य देतो. हालेलुया. सात्विकपणा आम्ही नीतिसूत्र 11:3 वचनामध्ये जर पुढचा भाग वाचला तर सरळांचा सात्विकपणा त्यांना सांभाळून नेतो आणि कुटिलपणा त्यांचा नाश करतो म्हटलेलं आहे. हालेलुया. आमचा कुटिलपणा आपल्याला ते डेअरिंग देत नाही की आम्ही धैर्याने पुढं उभं राहू शकू, आम्ही धैर्याने बोलू शकू. हालेलुया, हालेलुया. अनेक उपाय, अनेक मार्ग आमच्याकडे असतात पळ काढण्याकरता, आमच्याकडे असतात. आम्ही फेस नाही करू शकत कारण की आमच्यामध्ये ते डेअरिंग नाही, कारण आमच्यामध्ये सात्विकपणा नाही. हालेलुया. आज दावीद न घाबरता शाऊलाला का हाक मारू शकला?
कारण की दाविदामध्ये जो सात्विकपणा होता ना, जो काठ कापला तरी त्याचं मन टोचत होतं ना, ते इंटिग्रिटी, तो सात्विकपणा दाविदामध्ये डेअरिंग देऊन गेला की शाऊला, माझ्या प्रभू राजा, त्याने त्याला हाक मारून त्याच्या पुढे उभा राहिला. शाऊल मागवळून पाहिला. दाविदाने त्याला दाखवलं की हे पहा, हा काठ तुझ्या वस्त्राचा, आज देवाने तुला माझ्या हातामध्ये दिलं होतं, परंतु मी तुला मारलेलं नाही, मी तुझ्यावर दया केलेली आहे. आणि तुला असं वाटत होतं की मी तुझं काहीतरी वाईट करेल, पण असं नाही. आज तू ही खात्री करून घे की मी तुझं काहीही वाईट करणार नाही. पहा, जेव्हा शाऊलाने हे दाविदाचे शब्द ऐकले, मी असंच सांगत आहे, तुम्ही वाचा ते डिटेलमध्ये. शाऊलाने जेव्हा हे शब्द ऐकले तेव्हा शाऊल काय म्हणत आहे त्याला, 16 वचनामध्ये आपण वाचू. पहिले शमूएल 24 अध्यायाच्या 16 वचनामध्ये. आणि असे झाले की दाविदाने शाऊलाशी हे बोलणे संपल्यावर शाऊल म्हणाला, माझ्या मुला दाविदा, ही तुझी वाणी आहे काय? शाऊल गळा काढून रडला आणि तो दाविदाला म्हणाला, माझ्यापेक्षा तू अधिक न्यायी आहेस, कारण तू माझे बरे केले आहे, परंतु मी तुझे वाईट केले आहे. हालेलुया. शाऊलाला समजले की देवाने दाविदाच्या हातामध्ये त्याला दिलं होतं, पण दाविदाने त्याला काहीही केलं नाही. शाऊल गळा काढून जो दाविदाला मारण्याकरता शोधत फिरत आहे, तो दाविदासमोर गळा काढून रडत आहे. तो म्हणत आहे, दाविदा माझ्या मुला, हा तुझाच आवाज आहे का? आणि तो दाविदाला काय म्हणत आहे, माझ्यापेक्षा तू न्यायी आहेस, कारण तू माझं बरं केलं, परंतु मी तुझं वाईट केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. होय प्रियांनो, आमच्या लक्षातच येत नाही की आम्ही किती वाईट करत असतो. हालेलुया. शाऊलाला खात्री झाली की दाविदाने काहीच केलं नाही त्याने पुष्कळ त्याचा वाईट करण्याचा प्रयत्न केला, परंतु शाऊलाने त्याला काहीही केलं, दाविदाने त्याला काही केलं नाही. पुढं शाऊल असं म्हणतो, तू माझ्याशी चांगले वर्तन करतोस हे उघड आज झाले आहे, कारण यहोवाने मला तुझ्या हाती दिले होते, तेव्हा तू मला जीवे मारले नाही. कोणा माणसाला त्याचा वैरी सापडला तर तो त्याला चांगल्या रीतीने वाटेस लावील काय? तर तू आज माझे जे बरे केले त्याबद्दल यहोवा तुला उत्तम प्रतिफल देव. शाऊल म्हणतो, एखाद्या व्यक्तीला जर त्याचा वैरी रस्त्यात सापडला तर त्याला चांगलं वाटेले लावेल का? पण शाऊल त्याला म्हणते की तू आज माझं बरं केलं, त्याबद्दल देव तुला काय देव? प्रतिफल देव. हालेलुया. आम्हाला एखादा भेटला, एखादा शत्रू, एखादा वेळी कोणीतरी आमचं वाईट केलेलं आहे, कोणीतरी आम्हाला काहीतरी बोललेलं आहे, भेटला की आम्ही म्हणतो की आता सापडला, आता बघूया आपण हेच. हालेलुया. आता आपण मिळून तुटून पडूया, आता आपण ह्याचं असं करूया, आता आपण त्याचं तसं करूया. हालेलुया. आम्ही सहजासहजी आमचं वाईट करणाऱ्याला सोडत नाही. आम्ही सहजासहजी आमचा जो शत्रू आहे, ज्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी करायचंच आहे ना, त्याला सहज तो सापडला म्हटले की आम्ही त्याच्या विषयामध्ये ताबडतोब तो किती वाईट करता येईल तेवढं वाईट करण्याचा आपण प्रयत्न करतो. पण शाऊल म्हणते, दाविदा तू माझं बरं केलं, त्याबद्दल परमेश्वर तुला उत्तम प्रतिफल देव. हालेलुया. प्रियांनो, सात्विकपणाचं पारितोषिक उत्तम प्रतिफल आहे. हालेलुया. प्रामाणिकपणा आमच्यामध्ये असेल तर आम्हाला निश्चितच देवापासून प्रतिफळ मिळणार आहे. 20 वचनामध्ये तो म्हणतो, आता पहा, मी जाणतो की तू खचित राजा होशील आणि इस्रायलाचे राज्य तुझ्या हाती स्थापित होईल. हालेलुया. पहा प्रियांनो, ही सुरुवात कुठून झाली होती की ज्या वेळेस दाविदाने गल्यथाला मारलं होतं आणि जेव्हा ते नाचत येत होते, विजयी मिरवणूक निघाली होती, लोक ओरडत होते की शाऊलाने 1000 मारले, दाविदाने 10,000 मारले. त्या दिवसापासून शाऊलाच्या मनामध्ये ही गोष्ट होती की आता माझ्या गादीवर दावीद बसेल. तेव्हापासून तो त्याचा द्वेष करून त्याला मारण्यासाठी संधी पाहत आहे, त्याला शोधत आहे. आज एका घटनेने शाऊलाला हे कबूल करावं लागलं की तू राजा होशील आणि परमेश्वर तुझ्या हाती इस्रायलाचं राज्य स्थापित करेल. हालेलुया, हालेलुया. आम्हाला हे कदापि मान्य होत नाही की कोणीतरी आमची जागा घ्यावं. आम्ही खूप आटापिटा करतो की ते नकोच, आम्हाला मिळालेलं ना, कसं तर काय होईना मिळालेलं, आणि मग आम्ही ते सोडण्याची इच्छा नाही करत. हालेलुया. प्रियांनो, परमेश्वरापासून प्राप्त होणं, त्याला नित्यमत्व, त्याला सात्विकपणा, त्याला इंटिग्रिटी म्हटलेलं आहे, जे दाविदाला देवापासून मिळालं.
आज शाऊलाला हे कबूल करावं लागलं की अरे नाही, हे दाविदाचं आहे. दाविदाला देवाने राजा बनवलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे सात्विकपणा, हे प्रामाणिकपणा जो दाविदामध्ये होता, परमेश्वर त्याच्याविषयी म्हणाला, दावीद माझ्या मनासारखा माणूस मला मिळाला आहे. हालेलुया. कशामुळं? ह्या सात्विकपणामुळं. एकच उदाहरण आम्ही पाहूया आणि आपण हे वचन संपवणार आहोत की पहा, या ठिकाणामध्ये ही जी सात्विकता आहे ते आम्हाला जगामध्ये तर क्वचित पाहायला मिळेल, परंतु आम्हाला समाजामध्ये, मंडळांमध्ये, अनेक ठिकाणामध्ये कदाचित सात्विकपणा, प्रामाणिकता पाहायला मिळत नाही. हालेलुया, हालेलुया. आम्ही पाहतो की एक आंतरराष्ट्रीय धावण्याची शर्यत होती आणि त्या धावण्याच्या शर्यतीमध्ये केनियाचा एक धावपटू होता ज्याचं नाव एबल मुताई. आणि एबल मुताई त्या शर्यतीमध्ये धावत होता. शेवटचं शर्यत होतं आणि तो धावत असताना तो सर्वात पुढे होता. आणि पुढे धावत असताना शेवटचं लाईन जेव्हा पार करायचं, तो विजय होणार आहे, जिंकणार आहे. परंतु जी शेवटची रेषा आहे त्याच्या अगोदर आणखीन एक रेष होती, आणखीन एक लाईन होती. आणि हा जो केनियाचा धावपटू एबल मुताई आहे, हा थोडासा कन्फ्यूज झाला आणि त्याला असं वाटलं की ही जी लाईन आहे, ही जी रेष आहे, ही पार केल्यानंतर मी विजय झालो. परंतु त्याच्या पुढं आणखीन एक रेष होती जी शेवटची लाईन होती. परंतु ह्याच्या गैरसमज झाल्यामुळं एबल मुताई अलीकडच्याच लाईनवर ती लाईन पार करून तो तिथंच थांबला आणि त्याला असं वाटलं की मी जिंकलो. वास्तविक तो पुढं होता, तो सर्वात पुढे होता, त्याने फार कष्ट केले होते, तो जिंकलेला होता. परंतु लास्ट लाईन अजून त्याने पार केलेली नव्हती. अलीकडच्याच लाईन पार केल्यानंतर तो थांबला. तो गोंधळल्यामुळं किंवा त्याच्या लक्षात न आल्यामुळं, गैरसमज झाल्यामुळं तो तिथं थांबला. त्याच्या पाठीमागून एक धावपटू आला, तो दुसरा नंबरवर होता. त्याचं नाव होतं इव्हॉन फर्नांडिस. तो स्पॅनिश होता. आणि इव्हॉन फर्नांडिस जेव्हा धावत आला आणि त्याने पाहिलं की एबल मुताई इथं थांबलेला आहे, इव्हॉनच्या लक्षात आलं की एबलचा काहीतरी गैरसमज झाला आणि तो चुकून इथं थांबलेला आहे. इव्हॉन फर्नांडिसने काय केलं, एबल मुताईचा हात पकडला आणि त्याला सांगितलं की याच्या पुढं जी लाईन आहे, ह्याच्या पुढं जी रेष आहे ना, ती लाईन पार केल्यानंतर तू विजय होणार आहे. आणि इव्हॉन फर्नांडिसने त्याला हात पकडून सांगितले की तू पुढं पळत जा आणि ती लाईन तू पार कर. आणि एबल मुताई पुढं गेला, त्याने ती लाईन क्रॉस केली आणि तो विजय झाला. जेव्हा स्पर्धा संपली, आम्ही पाहतो की इव्हॉन फर्नांडिसला पत्रकारांनी विचारलं, मीडियाने विचारलं की तू जाणून बुजून ही शर्यत का हारला? तू जिंकला असता, तू जर तसंच धावत पुढं गेला असता तर तू जिंकला असता, तुला मेडल मिळालं असतं, तू पहिला आला असता. आणि त्या पत्रकारांना उत्तर देत असताना इव्हॉन फर्नांडिस म्हणाला की एबल मुताई जो आहे तो विजयासाठी पात्र आहे, तोच खरा विजयी आहे. केवळ गैरसमज झाल्यामुळं, लक्षात न आल्यामुळं तो चुकून तिथं थांबला. परंतु खरा विजयाचा दावेदार, खरा जिंकण्याचा पात्र हा एबल मुताई आहे, कारण तो त्याच्या पुढं धावत आला होता. आणि इव्हॉन फर्नांडिस म्हटला, जरी मी धावत पुढं गेलो असतो आणि जरी मला मेडल मिळालं असतं, मी जिंकलो असतो, तरी माझा जो विजय होता त्या विजयाला काहीच योग्यता नव्हती, काही लायकी त्या विजयाला नव्हती. त्या विजयाबद्दल तो असं म्हणत आहे की जर मी जिंकून ते मेडल मिळवलं असतं, त्या जिंकण्याची किंवा त्या विजयाची काय योग्यता आहे मला माहीत आहे, त्याची योग्यता काहीच नसते. आणि त्याच्याबद्दल जेव्हा ही गोष्ट जर माझ्या आईला कळाली असती तर तिला काय वाटलं असतं. हा पत्रकारांचा अहवाल आहे. इव्हॉन फर्नांडिसला विचारलं की तू जिंकू शकत होता, तू का नाही पुढं गेला? हालेलुया प्रियानो, हालेलुया. आम्ही पाहतो की ह्या ज्या शर्यती आहे, आम्ही पाहत नाही की जो खरोखर विजयी आहे, जो खरोखर विजयाचा पात्र आहे, योग्यतेचा आहे, हे स्पर्धा आहे.
प्रत्येकाला असं वाटतं की मी तिथं असावं, प्रत्येकाला असं वाटतं की मी पुढं जावं आणि मी त्यासाठी किती का अप्रामाणिकपणे आम्ही जगतो आणि आम्ही ती गोष्ट प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. त्याला काही पात्रताच नसते. त्या विजयाला, त्या मिळवणारा, त्या ठिकाणाला, त्या पदाला काहीही योग्य पात्रता नसते, कारण की ते अप्रामाणिकपणे मिळवलेली गोष्ट. हालेलुया. इव्हॉनचा हा जो प्रतिसाद आहे, इव्हॉनने जे उत्तर दिलं पत्रकारांना, ते अहवाल तयार झाला आणि त्या ठिकाणी असं म्हटलं गेलं की जेव्हा त्याला जिंकण्याचा वेळ होता किंवा जिंकू शकत होता, त्यावेळेस इव्हॉनने फायदा नाही तर सत्यावरती लक्ष केंद्रित केलं. हालेलुया. एक ओळ इव्हॉनविषयी लिहिण्यात आली, इव्हॉनने फायदा नाही तर त्याने सत्यावरती लक्ष केंद्रित केलं. सत्य काय होतं? एबेल मुत्ताई विजयाचा दावेदार होता. तो गैरसमजुतीने, गैरसमजामुळं त्या ठिकाणी चुकून थांबला होता. त्याच्या गैरसमजाचा गैरफायदा इव्हॉनने घेतला नाही. मित्रांनो, आम्ही किती गैरफायदा घेतो, अनेकांचा गैरसमजुतीचा गैरफायदा घेतो आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही पुढं जायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आम्हाला पाहायला मिळतो, एका सेवकाने असं म्हटलं एक लाईन आणि ते मला खूप आवडलं. तो म्हटलो की हे काय हे गोष्टी येतो की अनेकांना पद हवं आहे. आम्ही जगामध्ये पाहतो की उच्च पदामध्ये जाण्याकरता, ट्रान्सफर होण्याकरता, पदोन्नती, प्रमोशन होण्याकरता किती अप्रामाणिकपणे अनेक गोष्टी केल्या जातात, कारण की मला ते पद मिळायला पाहिजे. हे कुठून येतो? तर ते एक लाईन असं होते की पैसा असतो पण पद नसतो. हालेलुया. पैसा असतो पण पद नसतो आणि तेच लोक ते मिळवण्याकरता काहीही करतात. इव्हॉनविषयी बोललं केलं. इव्हॉनने फायदा नाही बघितला, इव्हॉनने सत्यावरती लक्ष केंद्रित केलं. हालेलुया. मित्रांनो, हे जे सत्य आम्ही मंडळांमध्ये आणू, आम्ही लिडरशिपमध्ये आणू, आम्ही जर समाजामध्ये आणू, निश्चितच दावीद जसं म्हणतो, आम्ही ज्या जगात राहत आहोत ना, आम्हाला वाटतं की आम्ही असुरक्षित आहोत. नाही, तुम्ही कुठल्याही गोष्टी करा, असुरक्षितच आहात, परंतु आम्ही सुरक्षित तेव्हा आहोत जेव्हा आम्ही सात्विकतेमध्ये चालणार आहोत. आमचं रक्षण करणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे आमचा प्रामाणिकपणा, आमची सात्विकता. दावीद म्हणतो, सात्विकपणा आणि सरळपणा माझं रक्षण करो. दावीदाला त्या दिवशी जे डेअरिंग आलं त्याचं रक्षण करणारी एक गोष्ट होती. तलवार, भाला, सैन्य. दावीदाकडं काही नाही, दावीदाकडं खूप थोडे लोक होते. शाऊलाकडं 3000 लोक होते. पण त्या दिवशी दावीदाचं रक्षण कोणी केलं असेल तर ते त्याच्या सात्विकपणाने केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, होय, अप्रमाणे आम्ही पाहतो की देव राज्याचं नुकसान होतं. अनेक मंडळांचं नुकसान झालेलं आहे अशाच गोष्टींमुळं. हालेलुया. हालेलुया. सेवेंचं नुकसान झालेलं आहे, समाजामध्ये नुकसान होतं आहे. कारण का? की अप्रामाणिकता. आम्हाला ही गोष्ट हवी आहे, आम्हाला ते मिळवायचं आहे आणि देवाचे लोक पण जगाच्याच मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि दाविदाप्रमाणे आमच्यामध्ये ती सात्विकता असणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही ह्या वचनावर आणखीन मनन करू. तुम्ही परत एकदा तो अध्याय वाचा आणि निश्चितच परमेश्वर ह्या वचनातून ह्या एका छोट्या विषयामधून आपल्या जीवनामध्ये कार्य करेल तर नक्कीच देवाचं राज्य पण वाचेल, देवाचं राज्य वाढेल. देवाच्या राज्यामध्ये जर इंटिग्रिटी राहील लोकांमध्ये, लीडर्समध्ये, तर नक्कीच देवाच्या राज्याच्या फुटणे होणार आहे. हालेलुया. ते वाढत जाणार आहे. हालेलुया. नुकसान होणार नाही आहे, ते वाढत जाणार आहे. प्रभू करो ह्या वचनाद्वारे तो तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव.